बघा, मुळात हा दोन वेगळे पक्ष आहेत. त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेल्या भूमिकांवर आम्ही कशा करता मत व्यक्त करायचं. पण अजितदादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जे विरोधी पक्षाचं स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका. आंदोलन कशा करता करायचं. आम्ही जर आंदोलन केली नाहीत विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील, राज्य देश लुटतील, महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील, जनतेच्या प्रश्नांना कोणी वाचा फोडणार नाही. माननीय शरद पवार साहेबांनी हा जो पक्ष उभा केलाय त्यांचा, तो सुद्धा नेतृत्व उभं केलं ते आंदोलनातून उभं केलं. शिवसेनेसारखा पक्ष एक आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलनं आम्ही केली नसती तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते. तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका. सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती, पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते. हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही. गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्रात, आरोग्य असेल, सामाजिक न्याय असेल, महसूल असेल, शिक्षण असेल, असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केली नाही सत्तेत राहून. आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र मोदी यांना विचारा, जाऊन विचारा त्यांना ना कोणते प्रश्न मार्गी लागले. सत्ता आहे, मजबूत सत्ता आहे. हा, एक अकेला सफर भारी अशी सत्ता आहे. तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादाविरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला. ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार. आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले. जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे. सत्तेत ते यासाठी गेले की त्यांना स्वतःची कातडी, स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या, म्हणून हे लोक सत्तेत गेले. बाकी जनतेची सेवा, महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना म्हणजे 4 सदस्यीय प्रभाग उत्तर मुंबईवरून आणि मुंबईमध्ये 227, तुम्ही 236 म्हणाला. महाविकास आघाडी सरकार असताना पण 227 महापालिकेच्या निवडणुका घ्यायची तयारी दर्शवली. 100% आम्ही त्या दृष्टीनं तयारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत मुंबईसह त्याची तयारी आम्ही सुरू केली. आता प्रभाग 227, 236 हा विषय होता, पण निवडणूक आयोगानं आणि सर्वोच्च न्यायालयानं जे आदेश दिलेले आहेत त्यावर हुकूम आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. ठाण्याच्या होतील, कल्याण डोंबिवलीच्या होतील, आसपास मीरा भाईंदर, नाशिक, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्या दृष्टीने तयारी केलेली आहे. निवडणुका कशा प्रकारे लढायच्या, कोणाबरोबर लढायच्या, स्वतंत्र लढायच्या का नाही, त्या संदर्भात पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. काही विषयावर चर्चा संपलेली आहे आणि या संदर्भात निर्णय घेण्याचे बरेचसे अधिकार हे शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्थानिक पातळीवर दिलेले आहे. आधी तुम्ही एक आढावा घ्या, आपल्याला महाविकास आघाडीत कुठे कुठे लढता येईल. जर कुठे शक्य नाही तर आपण पूर्णपणे एकटे लढू शकतो का, आणि त्यानंतर मग निर्णय माननीय पक्ष प्रमुख. मुंबईचा निर्णय हा संपूर्ण देश ज्याकडे बघतोय की मुंबईत काय होईल असा निर्णय होईल ना. मुंबईचा निर्णय
बरं रावसाहेब, एक विषय होता की पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची काल भेट घेतली. त्यांच्याकडून खासदारांनी जी काही भूमिका मांडली त्या बाबतीतली माहिती घेतली आणि या चर्चेवेळेस पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. असं आपण बघितलं अनेकदा, जाहीर व्यासपीठावर असेल किंवा चर्चांमध्ये असेल. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामधला स्नेह बघा, आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. प्रकृतीची चौकशी करणं याला स्नेह किंवा आदरभाव वगैरे म्हणत नाही, तो एक शिष्टाचार आहे. पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता. नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं. पवार साहेबांविषयी एवढाच आदरभाव आणि शिष्टाचार असता तर ज्या पवार साहेबांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं फोडला नसता, त्यांचं घर फोडलं नसतं, त्यांचा पक्ष फोडला नसता. नरेंद्र मोदी, अमित शहा वगैरे लोक जे दाखवतात केल्यासारखं ते ढोंग असतं, दिखावा असतो आणि एक पब्लिसिटी स्टंट असतो. पवार साहेबांची तब्येत उत्तम आहे आणि पवार साहेबांची तब्येत काय आहे आणि कशी आहे ते प्रधानमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे. पण मी चौकशी केली, मी किती भावनाशील माणूस आहे बरं का, मला किती आदर आहे एखाद्या व्यक्तीविषयी. जसं शिवसेना प्रमुखांचा पक्ष त्यांनी फोडला, पण अधूनमधून भाषणामध्ये शिवसेना प्रमुखांचे गुणगान करून मी कसा शिवसेना प्रमुखांचा भक्त आहे हे दाखवायचं. भारतीय जनता पक्ष जर ढोंग आणि खोटारडेपणा ह्याच्यातला जर नोबेल पुरस्कार द्यायची वेळ आली तर तो भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नरेंद्र मोदींनाच द्यावा लागेल. दुसरा त्यांना हेच नाहीये, कॉम्पिटिशनच नाहीये. राऊतसाहेब, 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी शिवसेना आणि मनसेमध्ये आणखी एक मोठा इव्हेंट असणार आहे, तो म्हणजे 13 तारखेला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि 14 तारखेला राज ठाकरे यांचा वाढदिवस. असं बघायला मिळते किंवा असं वातावरण निर्मिती होते की काका पुतण्या यांचा वाढदिवस यावेळेस एकत्र एका पद्धतीनं कसा साजरा करता येईल, दोन्ही कार्यकर्ते काका पुतण्या यांचा वाढदिवस कसा साजरा करू शकतील. तुम्ही याच्यावरती या विषयावर उत्तम निबंध तुम्ही या विषयावर लिहा. वाढदिवस कसे साजरे करावे त्याच्यावरती उत्तम निबंध लेख. आमचं लक्ष आहे 19 जूनचा शिवसेनेच्या वर्धापन दिनावर. आणि मी वारंवार सांगतो की 19 जूनचा वर्धापन दिन हा विशेष असेल, हा विशेष असेल. महानगरपालिका निवडणुका आहेत, महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं आहे निवडणुकी, त्यानंतरचा हा बहुतेक पहिला वर्धापन दिन येतो आहे. तर आम्ही वर्धापन दिनाच्या यशस्वी व्हावा सगळ्या संकल्पना त्यासाठी आमचं काम चालू आहे. थँक्यू. आप हिंदी में पूछे क्या आपका? संजय राठोड यांच्या खात्यामध्ये प्रचंड अनियमितता आढळून आलेली आहे. याचं जे उत्तर आहे ते अजित पवारांनी द्यायचं आहे. कारण त्यांना जी सत्ता कशा करता हवी आहे तर लोकांची कामं करता यावी म्हणून हवी असं ते म्हणत होते. त्यांच्याच मांडीला लावून बसणारे संजय राठोड एक सहकारी आहे. त्यांनी सत्तेत राहून कसे भ्रष्टाचार, घोटाळे, खून, हत्या, दरोडे टाकले आहेत याच्यावरती एकदा अजित पवारांनी महाराष्ट्राला प्रवचन दिलं पाहिजे. एक आणखी विषय एनसीपीतला की जयंत पाटील यांनी स्वतःला प्रदेशाध्यक्ष पदावरून स्वतःला दूर करा, कारण जवळपास 7 वर्ष इतका कालावधी आपण या पदावर राहिलेलो आहोत आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या अशी भूमिका व्यक्त केली आहे. त्याबद्दल काय सांगाल? कारण आता नव्या प्रदेशाध्यक्षांचाही शोध. बघा, जयंतराव पाटील एक प्रगल्भ विचार असलेले नेते, 7 वर्षापेक्षा जास्त काळ ते त्या पदावर असल्यावर त्यांनी त्यांच्या पक्षात जर अशी इच्छा व्यक्त केली असेल, अर्थात तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, तर अशा भूमिकांचं नेहमी स्वागत केलं पाहिजे की नवीन नेतृत्व निर्माण व्हावं. यासाठी वरिष्ठ नेतृत्व स्वतःहून जागा खाली करतं, हे सर्वत्र व्हायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी ते केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या इतर प्रमुख लोकांनी हे केलं पाहिजे, सरकारमधले जे लोक बसले त्यांनी केलं पाहिजे. जयंत पाटलांनी एक आदर्श घालून दिलेला आहे. आता नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होते सप्टेंबर महिन्यात,
आणि त्यांच्या पक्षामध्ये एक परंपरा आहे की 75 वर्षानंतर सत्तेत राहायचं नाही. त्याच्यामुळे देशाच्या नजरा या पंतप्रधानांच्या निर्णयाकडे आम्ही पाहू ना मग